पार्टीमध्ये सगळेजण एकत्र बसून हसत खिदळत होते. गप्पा रंगल्या होत्या. तेवढ्यात कुणीतरी विचारलं, "काय गं प्रिया, तुझ्या सासूबाई अगदी तुझ्या आईसारख्याच आहेत ना?" प्रिया हलकसं हसली, पण त्या एकाच प्रश्नाने तिच्या मनात विचारांची गर्दी उसळली. ती मनात म्हणाली, जी चपातीच्या प्रत्येक घासाबरोबर विचारते, "बाळा, अजून हवं का?" ती आई. आणि जी चपातीच्या आकारावर टिप्पणी करते, "थोडीशी गोल कर हं पुढच्या वेळेस," ती सासू. जी डोळ्यातले अश्रू पाहून अस्वस्थ होते, जी अश्रूंना समजून घेते, ती आई. आणि जी तेच अश्रू पाहून दुर्लक्ष करते, त्याचं कारण विचारते, ती सासू. जी प्रेमाने डोक्यावरून हात फिरवते, ती आई. आणि जी तोच हात डोक्यावर ठेवण्याचा हक्क गाजवते, ती सासू. जी आपल्या लेकराचं कौतुक करत थकत नाही, ती आई. आणि जिला सुनेचं कौतुक फारसं पचत नाही, ती सासू. जी आपल्या मुलीमध्ये स्वतःचं प्रतिबिंब पाहते, ती आई. आणि जिला सून ही तिच्या सीमांची आठवण करून देणारी वाटते, ती सासू. आई, जिच्या मिठीत मन शांत होतं. आणि सासू, जिला मिठी द्यावी लागते, पण संकोच करत. आई आणि सासू दोघीही शिकवतात, फक्त शिकवण्याची भाषा वेगळी असते. असे कितीतरी विचार चालले होते प्रियाच्या मनात, पण तिने ते सगळं मनातच ठेवून दिलं आणि म्हणाली, "हो ना, अगदी मायेच्या सागरात आहे मी. खूप छान आहेत माझ्या सासूबाई." ही होती आजची छोटीशी गोष्ट, पण मनातली. आईसारख्या कधीच नव्हत्या, पण त्यांच्यामुळेच प्रियाला तिची आई नक्की कशी आहे हे समजलं.